नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 19 जून 2026 शुक्रवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. कामामध्ये सातत्य आणि शिक्षणात आवड असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचे दावे महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार केले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. वेळेवर साफसफाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून नगरसेवक आणि संबंधित अधिकारीही समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवासींनी केला आहे. नेमकी काय आहे नागरिकांची व्यवस्था, पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. अमरावती शहरातील अनेक प्रभागांमध्ये साफसफाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सफाई कर्मचारी महिन्यातून एखाद्याच वेळी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. नाल्यांमधून काढलेला गाळ आणि कचरा अनेक दिवस रस्त्यावरच पडून राहत असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या वाढली आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील अंबापेठ परिसर, सरोज टॉकीज मागील भाग, गुजरात कांती भवन परिसर तसेच जुना कॉटन मार्केट रोडवरील सरोज टॉकीजच्या पाठीमागील दर्गा परिसरात नाल्याचे पाणी साचून राहत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. स्थानिकांनी अनेकदा महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसून नाल्याचे पाणी थेट रहिवासी भागात जमा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या परिसरातील दर्ग्यात आजपासून उर्स महोत्सव सुरू होत आहे, मात्र त्याआधीही महानगरपालिकेकडून अस्वच्छता किंवा नाल्याच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. मेरा नाम पुष्पक गुप्ता है। यहाँ पे हमारे इधर कचरे की बहुत समस्या है। लोग रोज नाली के पास में पूरा कचरा जमा हो जाता है और नाली अगर निकलती भी है तो वो वैसे के वैसे वहाँ पे सब पड़ा हुआ रहता है, कोई उठा के नहीं लेके आता। बहुत दिन से कम 15-20 दिन हो गए ये समस्या हमको सबको फेस करना पड़ रहा है। नली वाले बरोबर 3-4 हफ्ते कम से कम हो गया, वो कोई इधर ध्यान दे नहीं रहा है। कंप्लेंट करने के बाद में भी आ नहीं रहे। चित्रा चौक ते हॉटेल हिंदुस्तान रोड परिसरातही मागील 15 दिवसापासून नाल्याची साफसफाई झालेली नाही. पूर्वी काढलेला कचरा देखील उचलण्यात आलेला नसून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दादा मस्तान शाह का 1-2 दिन में उर्स होना शुरू होने वाला है और हमको नाली की बड़ी समस्या है, बड़ी तकलीफ है और उर्स शुरू हो जाएगा तो फिर आने जाने की तकलीफ होंगी। सरोज टॉकीज के पीछे हर सालों साल उर्स होता है और ये बारी में बरसात की वजह से जाने आने की बड़ी तकलीफ है और नाली की बड़ी तकलीफ है हमें। और ये देखो दरगाह है, दरगाह के अंदर लोग आते हैं जाते हैं और उसके अलावा भी फिर जैसा हर यानी पानी की समस्या की वजह से हर बरसात में हर साल की यही तकलीफ है। जब से उन्होंने ये ऐसे नालियाँ बनाए हैं जब से वही तकलीफ जा रही है, फिर भी हमारा इस समस्या का हल करो। नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्वच्छता मोहीम राबवावी आणि साचलेला पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. मैं वार्ड नंबर 13 अंबापेठ महेंद्र दामोदर जड़े, ये सरोज टॉकीज से गुजरात कांति भवन से काटर मार्केट की नाली की कंप्लेंट कम से कम 6-7 बार दिया है और आज 1 महीने से मैं इनको फ़ोन कर रहा हूँ। आज आते कल आते परसों आते, पोकलैंड नहीं, यही भाषा मेरे को सुनने को मिल रही है और हमको इतनी परेशानी जा रही है। और हमारे यहाँ पे दरगाह है, इनका संदल चालू होने वाला है आज से और पूरा नाली का पानी रिटर्न हमारे अंदर आ रहा है
हमारे यहाँ छोटे छोटे बच्चे हैं, उनको पानी में से आना जाना पड़ता। बरसात आने के बाद में हमारे को जाने को रास्ता नहीं रहता। इसकी समस्या का हल कोई कर नहीं रहा है। कृपया आपसे गुजारिश है की आप इस पर ध्यान दीजिए। एकीकडे स्वच्छ शहराचे दावे आणि दुसरीकडे नागरिकांना घाणीच्या विळख्यात जगण्याची वेळ, अशी परिस्थिती अमरावतीत पाहायला मिळत आहे. आता महानगरपालिका प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावतीतील प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिक नाल्यांच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. मैफिल हॉटेल लगतच्या गल्लीत हॉटेलमधून निघणारे सांडपाणी आणि किचन मधील वेस्टेज नाल्यात सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी परिसराची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रभाग क्रमांक 7 मधील मैफिल हॉटेल लगतच्या गल्लीत नाल्यांच्या समस्येमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. स्थानिकांच्या आरोपानुसार हॉटेलमधून निघणारे सांडपाणी तसेच किचन मधील उरलेले खाद्यपदार्थ आणि वेस्टेज थेट नाल्यात सोडले जात असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या समस्येमुळे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी परिसराला भेट दिली. यावेळी स्वच्छता अधिकारी डॉक्टर अजय जाधव देखील उपस्थित होते. पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधितांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. मात्र महफिल हॉटेलमधून निघणाऱ्या वेस्टेजवर मनपा स्वच्छता विभाग कितपत प्रभावी कारवाई करतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शहरात स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी समोर येत असून स्वच्छता विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मी दिलीप पेंदाम इथला रहिवासी आदिवासी नगर. आम्हाला गेल्या काही दिवसापासून 25-30 वर्षापासून हॉटेल महफिल आणि दयासागर या दोन्ही दवाखान्याचा आणि हॉटेलचा घाणेरडा वास, घाणेरडं पाणी आणि अन्न, कुजलेले सडलेले अन्न आमच्या नगरात पाठवण्यात येते. याची आम्ही बरेचदा महानगरपालिका प्रशासनकडे आम्ही ही तक्रार केली, तरीसुद्धा प्रशासन काही याच्यावर जास्त लक्ष देत नाही आणि येतात, परस्पर पाहून चालले जातात. सर्व यांचं काय त्यांच्याशी महफिलवाल्यांची काटछाट आहे हे काही आमच्या लक्षात येऊ नये. तरी यांच्यावर योग्य ती कारवाई करून आमची नाली बंद करण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. आता आयुक्त मॅडम आलेल्या होत्या, त्यांनी बाहेरच्या बाहेर पाहिलं. कोणी आदिवासी नगरमधल्या किंवा कॉलनीमधल्या कोण्याही व्यक्तीला संपर्क न करता परस्पर पाहून गेल्या, तर याचा अर्थ काय समजावा? समस्या आमची आहे, आमच्याशी चर्चा करत नाही आणि त्या हॉटेलवाल्याची आणि दयासागरवाल्याशी चर्चा करतात. काय फिक्सिंग होते आम्हाला काही माहीत नाही. आम्ही त्यांना 2 महिन्याची मुदत देत आहे. त्यांनी तिकडनं त्यांची नालीचा रस्ता काढावा नेक्स्ट लेवल पासून. सुरू घाण पाणी आमच्या अंगणामध्ये येत आहे. आमचे लहान मुलं बिमार पडत आहे. मैफिल हॉटेल परिसरातील नाल्यांची समस्या आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासनाने दिलेल्या सूचनानंतर प्रत्यक्षात किती सुधारणा होते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. अमरावती शहरातील शंकरनगर परिसर आज भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या रंगात न्हाऊन निघाला. गंगा सावित्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण आणि पादुका दर्शन सोहळ्यात हजारो महिला आणि गजानन भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजय ग्रंथातील 21 अध्यायाचे सामूहिक वाचन केले. विशेष म्हणजे भाजपा नेता तथा माजी खासदार नवनीत राणा यांनीही महिला भक्तांसोबत बसून पारायण सहभाग घेतला. गंगा सावित्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्यात हजारो महिला आणि गजानन भक्तांनी एकत्रितपणे विजय ग्रंथातील 21 अध्यायाचे वाचन केले. संपूर्ण परिसरात भक्तिरसाचा अनोखा अनुभव पाहायला मिळाला. या कार्यक्रमात भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनीही महिला भक्तांसोबत बसून श्रद्धापूर्वक 21 अध्यायाचे वाचन केले. यावेळी उपस्थित भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली अवघ्या 11 वर्षीय सुप्रसिद्ध विजय ग्रंथ वाचिका कुमारी साक्षी सुनील ढगे. तिच्या प्रभावी आणि सुमधुर वाणीतून सादर झालेल्या पारायणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथून आणण्यात आलेल्या आणि श्री गजानन महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेल्या पवित्र पादुकांचे दर्शन प्रथमच अमरावतीकर भक्तांना घेता आले. पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन गंगाधरराव राणा आणि सावित्री राणा यांनी केले होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सुनील राणा, अनुपमा राणा, मित्र परिवार आणि अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. इतरांपेक्षा संख्येने फळे येथे द्यायला पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागलं आणि जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल गाव आहे. मोठ्या पितांबराचा कोंडोली तर झाला साचा आणि अंतही त्याचा तेथे झाला. हो, आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एकेरी लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण. राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करीन माझी चाकरी, म्हणून मी या मठात तरी आता न तयार राहाव्या. ऐसे महाराज बोलत जनालागी लागली चिंता. महाराजांच्या विचाराचा दिसतो इथून जाण्याचा. श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पादुकांचे दर्शन, हजारो भक्तांचे सामूहिक पारायण आणि भक्तिमय वातावरणामुळे हा सोहळा अमरावतीतील एक संस्मरणीय धार्मिक पर्व ठरला. श्रद्धा, सेवा आणि अध्यात्माचा संदेश देणाऱ्या या भव्य कार्यक्रमाने भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे एक हृदयद्रावक अपघात घडला. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. खापरखेडा कोराडी देवी मंदिर मार्गावर गुरुवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. जिजाबाई कृष्णाजी गौरखेडे वय 65 वर्षे या रोजप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. एपी बियर बार समोर त्या रस्त्याने चालत असताना मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर जिजाबाई रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी जिजाबाई यांना उपचारासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही सायंकाळी सुमारे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार वाहन आणि चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भीमनगर आणि खापरखेडा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी आरोपी वाहन चालकाला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दैनंदिन सवयीसाठी घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेचा अशा प्रकारे मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. फरार वाहन चालकाचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना आता अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे भावना इंडियन गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. सिलेंडरची नोंदणी करून महिनाभर उलटूनही गॅस मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला असून एजन्सी समोर तासनतास रांगा लावूनही अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा संयम संपत चालला असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील भावना इंडियन गॅस एजन्सीच्या कथित हलगर्जी कारभारामुळे शेकडो ग्राहक त्रस्त झाले आहेत. गॅस सिलेंडरची नोंदणी करून तब्बल 1 महिना उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या गॅससाठी ग्राहकांना दररोज एजन्सीसमोर उन्हातान्हात तासनतास रांगा लावावे लागत आहेत. मात्र एवढी प्रतीक्षा करूनही अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने संताप वाढत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गॅस कधी मिळणार याबाबत एजन्सीकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. वारंवार चौकशी केल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे दिले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. यामुळे घरगुती स्वयंपाकाचे नियोजन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतोय. जीवनावश्यक सेवेत होत असलेल्या या कथित निष्काळजीपणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावेत आणि परिस्थिती सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा भावना इंडियन गॅस एजन्सी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाच इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
मी अडेलला राहतो. मी आजच्या बरोबर 64 दिवस झाले मला अंडा मिळाला नाही. आणि भावना इंडियन पवनी यांनी जोपर्यंत मला अंडा देणार नाही तोपर्यंत मी यांच्या जागेवरून हलणार नाही, अशी आमची आता भूमिका आहे. कारण की यांचं अत्याचार भरपूर झाले. एक तर DIC नंबर येत नाही. आम्ही काड्यावर स्वयंपाक बनवून थकून गेलेलो आहोत व येथील कर्मचारी पण बरोबर बोलत नाही व बरोबर सांगत नाही. या आम्हाला अंडा मिळण्यासाठी जे पुरवठा अधिकारी आहेत यांनी तातडीने लक्ष द्यावे. महिनाभर नोंदणी करूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाची ठिणगी कधीही पेटू शकते. मेहकरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वातावरण तापलं आहे. सरसकट कर्जमाफी आणि शेतीविषयक प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झाले. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी, महिला आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत वाढते कर्ज, उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले. सरसकट कर्जमाफीची मागणी करत सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ही फसवी आहे. ही कर्जमाफीची योजना नसून कर्ज वसुलीची योजना आहे. सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 7/12 कोरा करण्याचं अभिवचन दिलं होतं. सरकारने फसवणूक केलेली ही कर्जमाफी आहे. उद्योजींच्या काळात एका थंबवर 2 लाखाची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली होती. आता अनेक अटी, अनेक शर्ती याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. प्रोत्साहन अनुदानासाठी सुद्धा वेगळ्या शर्ती टाकलेल्या आहेत. 2017ची कर्जमाफी झाली, 2019ची झाली, 2008ची झाली. याच्यातले जे राहिलेले शेतकरी होते हे सुद्धा या कर्जमाफीच्या कक्षेत येतात. त्यामुळे कर्जमाफी नुसती घोषणा आहे, याच्यातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. याच्याविषयी माननीय उद्धवजींच्या आदेशाने महाराष्ट्र सगळीकडे आंदोलन होत आहे. आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकरला सुद्धा आंदोलन होत आहे. शिवसेनेच्या वतीने इथले खासदार आपले खरात साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणून असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेनं सुरू केलेलं आहे आणि याचा बनवा निश्चित येणाऱ्या काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचेल. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सरकार अपयशी ठरलं अपयशी ठरलेलं आहे. सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नाची संवेदना नाही आहे. आज पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. 33,000 कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं अतिवृष्टीचं, ते मिळालेलं नाही. आज बाजारामध्ये युरिया मिळत नाही, DAP मिळत नाही. असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे. तेव्हा शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी सरकारला मला असं वाटतं राजकारण करण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचा हा आवाज उठवणं आमचं जबाबदारी, तो आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उठवतो. मोर्चानंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे या घोषणांनी मेहकर शहर दणाणून गेले. सरसकट कर्जमाफीसह शेतकरी प्रश्न सोडवण्याची मागणी करत मेहकरमध्ये ठाकरे गटाने शक्ती प्रदर्शन केले. सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील.
यात आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशीही संपर्क साधू शकता. आपण टीव्ही न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.